नमस्कार. हडपसरमध्ये आपण सध्या उभे आहोत. हडपसर क्षेत्रीय कार्यालयामध्ये अत्यंत गंभीर असा मुद्दा या ठिकाणी घेऊन आज मी तुमच्याशी बातचीत करायला आलेलो आहे. हडपसरच्या काही तरुणांकडनं पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागामध्ये सुपरवायझर म्हणून कामाला लावतो अशी थाप मारून त्यांच्याकडनं प्रत्येकी 30,000 रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर हा प्रकार सगळा डिसेंबरमध्ये घडला, डिसेंबर 2025 मध्ये. त्याच्यानंतर ज्यांच्याकडनं पैसे घेतले त्यांनी सतत ज्यांनी पैसे घेतले त्याच्याशी फोनद्वारे संपर्क केला आणि तो त्या मुलांना सांगत होता की मी स्वतः पालिकेच्या हडपसर विभागामध्ये घनकचरा विभागामध्ये कंत्राट पद्धतीने कामाला आहे, त्यामुळे मी तुम्हालाही कंत्राट पद्धतीने कामाला लावू शकतो. फक्त तुम्ही मला 30,000 रुपये द्या. प्रथम तुम्हाला अर्धे पैसे द्यावे लागतील आणि नंतर अर्धे पैसे द्यावे लागतील. डिसेंबर महिन्यामध्ये हा व्यवहार झाल्यानंतर अर्धे पैसे दिल्यानंतर सलग 2 महिने हे जे सर्व तरुण आहेत त्या शिर्के नावाच्या व्यक्तीशी संपर्कात होते. 3 महिने झाल्यानंतर त्यांनी या तरुणांना सांगितलं की तुम्हाला आता पूर्ण पैसे द्यावे लागतील तरच तुमचं काम होईल. त्याच्यानंतर मार्च एप्रिलमध्ये या तरुणांनी उर्वरित सगळे पैसे त्या शिर्के नावाच्या व्यक्तीला दिले. त्याच्यानंतर हे सर्व तरुण मंडळी जे आहेत 6-7 जण 8 जण शिर्के नावाला फोन करत होती. फोन केल्यानंतर तो एवढं सांगायचं की पुढच्या 8 दिवसांमध्ये तुम्हाला लेटर मिळेल जॉईनिंगचं आणि मग जॉईन झाल्यानंतर तुम्ही पालिकेमध्ये कामाला लागू शकता. त्या पत्राचे फोटो प्रथम त्यांनी व्हॉट्सअपवर पाठवले आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष पत्र घेऊन शिर्के या मुलांना भेटायला आला आणि त्यांनी पत्र दाखवलं फॅसिलिटी सेंटरचं. ते पत्र दाखवल्यानंतर ह्या तरुणांना विश्वास आला की आता आपलं काम होणार. त्याच्यानंतर मे महिना गेला आणि जून महिन्यामध्ये शिर्केनी यांना सांगितलं की तुमचं काम होणार नाहीये. त्या तरुणांना त्यांची फसवणूक झाल्याचं कळलं आणि काल संध्याकाळी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये यांनी त्याची लेखी तक्रार केली. त्या सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी आपण त्या तरुणांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. जाणून घ्यात नक्की काय प्रकार झाला. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मी विशाल अशोक लोंढे, राहणार माळवाडी हडपसर. तुम्ही नक्की डिसेंबर मध्ये कोणाला भेटला? मी माझे मित्र, सहकारी मित्र, त्यांचे दाजी, त्यांच्या थ्रू शिर्केची ओळख झाली आणि शिर्केची भेट झाली. मी विशाल लोंढे, राहणार माळवाडी हडपसर. माझी ओळख शिर्केसोबत माझे सहकारी मित्र आहेत त्यांच्या दाजींची ओळख होती शिर्केसोबत आणि त्यांच्या थ्रू आमची ओळख झाली, आमची भेट झाली. भेट झाल्यानंतर तुमचं आणि शिर्केंचं काय बोलणं झालं? त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं? शिर्के जेव्हा मला भेटायला आला तेव्हा तो म्हणला असं असं कामाचं स्वरूप आहे, असं असं म्हणजे थोडक्यात झाडू खात्यामध्ये सुपरवायझरचे पद खाली आहे आणि तुम्ही लागू शकता. तर मी त्यांना हा बोललो, पण त्यांनी त्याच्या पुढची प्रोसेस अशी सांगितली की त्यामध्ये तुम्हाला कामाला लावलं जाईल पण पैसे द्यावे लागतील. ठीक आहे म्हणलं, आता कामाची गरज कुणाला नाही, त्या गरजेपोटी आम्ही मान्य केलं. किती पैसे द्यायचे ठरले होते आणि किती पैसे दिले? 30,000 द्यायचे ठरलेले. त्यामध्ये अर्धी रक्कम तो आधी द्या म्हणला आणि काम झाल्यावरती अर्धी रक्कम द्यायची ठरवलेली. तर आम्ही अर्धी रक्कम दिली त्याला, डॉक्युमेंट दिले, ऑनलाईन स्वरूपात दिली त्याला. जी रक्कम होती 15,000 रुपये ती ऑनलाईन स्वरूपात दिली आणि जे काही उर्वरित रक्कम होती ती काम झाल्यावर द्या म्हणला. पैसे दिल्यानंतर पुढं काय झालं? पैसे दिल्यानंतर पैसे त्यांनी घेताना फोन केले, पण आम्ही जेव्हा जाब विचारायला लागलो की कधी होईल बाबा आमचं काम, तर त्यांनी एकही फोन उचलला नाही. म्हणजे जो आपण तो कॉल करत होता पैसे घेताना तशी प्रक्रिया त्याची त्या बाबतीत नव्हती. तो वारंवार आम्ही त्याला कॉल करायचो नाही का, जसे काय आम्हालाच गरजच होती पहिली गोष्ट, पण आम्ही त्याला कॉल करायचा एक आमचा हेतू होता. त्याच्यानंतर काय झालं नेमकं? त्याच्यानंतर आम्ही त्याला वारंवार कॉल करत गेलो, त्याने काही कॉलचा रिस्पॉन्स दिला नाही. मग त्यांनी 3 महिन्यानंतर कॉल आला, स्वतःहून त्याचा कॉल आला. आमच्यातला एक सहकारी मित्र आहे, त्यांनी त्याच्या अगोदर आदल्या दिवशी त्याच्याशी संपर्क साधला. त्याला असं कळवण्यात आलं की तुमचे उद्या लेटर येऊन जातील कामाचे फॅसिलिटीचे. मग दुसऱ्या दिवशी लेटर आले, व्हॉट्सअपला आले पहिल्यांदा आणि नंतर तो 3 दिवसांनी घेऊन आला.
लेटर जे आले ते पुणे महानगरपालिकेचे लेटर आले का फॅसिलिटी सेंटर, कुणाचे लेटर कुणाचे आले? सुमित फॅसिलिटी सर्व्हिसचे लेटर त्या नावाने आले आणि त्याच्यामध्ये लेखी स्वरूपात केलं की सुपरवायझर म्हणून हे पद आम्हाला दिलं. ते लेटर तुम्हाला फक्त दाखवलं की दिलं? दाखवलं, पहिल्यांदा व्हॉट्सअपला पाठवलं आणि नंतर मग कागद स्वरूपात दिलं आणि त्या लेटरवरती शिक्का पण होता कंपनीचं. हो. त्यानंतर काय झालं मग? त्यानंतर लेटर आलं, तो म्हणला 10 ते 12 दिवसात तुमची जॉईनिंग होईल, पण ते काही झालं नाही, तसं काही झालं नाही. आणि त्यानंतर परत आम्ही त्याला कॉल करत राहिलो, पण 4 महिने गेले या गोष्टीला, कॉल करून करून 4 महिने गेले. आज तागायत जून महिना आहे. जून महिन्यापर्यंत आम्ही कॉल करत राहिलो तरी आम्हाला रिप्लाय काही भेटला नाही आणि कामाला काही लागलेलं नाही आतापर्यंत. आणि आम्ही त्याला अशा स्वरूपात जेव्हा लेटर आलतं तेव्हा त्याला पूर्ण रक्कम त्याच्या हवाले केली. तेव्हा 30,000 रुपये जी होती ती ऑनलाईन स्वरूपात दिली ती आम्ही. आता काल तुम्ही ज्यावेळेस पोलीस स्टेशनला तुम्ही गेला तक्रार दाखल करायला, त्यावेळेस तिथं नेमकं काय घडलं? आम्ही जेव्हा पोलीस चौकीला गेलो तिथं आमच्याकडनं सुमित फॅसिलिटी सर्व्हिसचे पण काही अधिकारी आले मोठे आणि आम्ही 5-6 जण असे मिळून आम्ही त्याच्या नावाची कंप्लेंट केली. त्याला आम्ही काल कॉल केला त्या अगोदर, कंप्लेंट द्यायच्या अगोदर. तो म्हणला 2 दिवसात तुम्हाला, माझं करिअर खराब नका करू, माझ्या आईची नोकरी जाईल. त्याची आई पण वाटतं झाडू खात्यामध्ये आहे, वाटतं अधिकारी आहे, म्हणजे कामाला आहे त्यांनी सांगितलं असं त्यांनी सांगितलं. आणि माझ्यामुळं त्याच्यामुळं माझं करिअर खराब नका करू असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आम्ही त्याला वेळ दिला, पण त्यांनी पहिलं घरी बोलावलं. तो म्हणला मी थोडे पैसे देतो तुम्हाला, पण पैसे काही दिलेले नाही घरी जाऊन सुद्धा. मग परत आम्ही चौकीला आलो, आम्ही असा निर्णय घेतला की याचे कंप्लेंट आम्ही दाखल करू म्हणून. मग सुमितचे काही फॅसिलिटीचे अधिकारी आले असे आम्ही सगळ्यांनी मिळून त्याच्या विरोधात कंप्लेंट दाखल केली. सुमित फॅसिलिटी जी कंपनी आहे त्या अधिकाऱ्यांशी आणि तुमचं काही चर्चा झाली का? नाही, ते बोलले त्याचा कंपनीमध्ये काही संबंध नाहीये. त्यांनी हे लेटर हेड वगैरे फॉर्म वगैरे सगळं चुकीच्या पद्धतीने बनवलेलं आहे, त्यामुळे त्यांनी बी त्यांच्या पद्धतीने कारवाई केलेली आहे. ताई, तुम्ही त्याला कधी भेटला होता का? नाही, भेटले नव्हते, पण माझा भाऊ आहे ना, त्यांनी सांगितलं तर असं असं आहे म्हणून कामाचं. तर त्या हिशोबाने आता आम्हाला बी कामाची गरज होतीच. मग त्या हिशोबाने पहिले 15,000 भरले. ते म्हणले झाडू खात्यात तुमची नोकरी लागेल आणि पैसे भरले 8 दिवसात कामाला जॉईन करता येईल असं ते बोलले होते. पण त्याच्यानुसार त्याला 4 महिने झाले, ते अजूनपर्यंत काही झालेच नाहीये. पैसे पूर्ण दिले तुम्ही? नाही, पूर्ण नव्हते दिले, फक्त 15,000 रुपये दिले होते आणि त्याच्यानंतर 15 द्यायचे होते. आणि ते कॉल केला तरी ते काही उचलत नव्हते, काही हे करत नव्हते, आज होईन उद्या होईन असंच फक्त ते बोलत राहिले होते, बाकी त्याच्याबद्दल काहीच नाही. तुमची आता मागणी काय? आम्हाला आता पैसेच हवेत परत. आणि काय दुसरी मागणी काय आपली? नाही. दुसरी मागणी काय? आमची मागणी अशी आहे, आमचे जे काही रक्कम ज्याच्याकडे आहे, आम्ही जे ऑनलाईन स्वरूपात आम्ही पोलीस चौकीला जे आमचे प्रिंट दिलेले, जेवढी रक्कम गेलेली तेवढे आम्हाला परत मिळावे आणि त्याच्याकडे कायदेशीर कारवाई व गुन्हा तुमच्या कायदेशीर पद्धतीने नोंदवण्यात यावा, एवढीच आमची सगळ्यांची मागणी आहे आणि आमचे पैसे भेटावे. तर आपण ही सर्व कहाणी जी या ठिकाणी आपण ऐकली. अक्षय दत्तात्रय शिर्के, राहणार फुरसुंगी, सर्वे क्रमांक 134/3, फ्लॅट नंबर 506, ॲक्वा मॅजेस्टिक, फुरसुंगी, पुणे. पुढे मोबाईल नंबर दिलाय, तो का मी सांगणार नाही तुम्हाला. आणि दुसरा व्यक्ती राजाभाऊ शिंदे हा देखील आहे. दोघांच्या विरोधात या सर्वांची तक्रार आहे. अशा 8 जण आहेत आणि असा एक अंदाज लावण्यात आलेला आहे की हे 8 जण आता पुढे आले म्हणून यांचं काय यांच्यावर अन्याय झालाय तो कळालाय. पण असे किती जणांना कामाला लावतो म्हणून आर्थिक फसवणूक केलेली आहे याचा देखील तपास पोलीस करणार का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. काल ही तक्रार हडपसर पोलीस स्टेशन येथे दिल्यानंतर आता जवळपास 24 तास उलटून गेलेले आहेत. FRI ची कोणतीही नोंद या सर्व विक्टिमला, म्हणजे ज्यांच्यावर अन्याय झाला अशांना मिळालेली नाहीये. नक्की हडपसर पोलीस देखील या प्रकरणाचा तपास करणार का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट गोविंद कुंजीरसह पत्रकार मुकेश वाडकर, हडपसर.